वा काय माहीत सकाळ आता वाजले 5. आज आम्हाला जायचं मडी तो शिर्डी 15 किलोमीटरचा रस्ता असेल आणि सगळे लई थंडी वाजली उठवत मला परत उठलं आता चालले 15 किलोमीटर तर चालायचं तिथून डायरेक्ट शिर्डी 3 ठरवू आम्ही चला लई थंडी वाजते आता त्या पुढं भेटू बाय. तीन तास आता खिचडी खायला बसलो आम्ही. आता आम्ही शिर्डीत 3 करायला 14 किलोमीटर बाकी आहे हॉल्टवर जाण्यासाठी. तिथून आंघोळ करून जाणार आम्ही. आता हे सगळे घेत बसलो आम्ही खायला. हा भोसडीच्या मागाशी बिन खाल्लंय आणि रिटर्न घेतल्या का आता याला ओळखून घ्या काय हा कुठं दिसला ना लागणार बिग्नांच्यात याला उचकून द्या उचकून पुढं तू काय त्याला खाऊन घेऊ आता. दामला काय तू किसना कॅमेरा का किसना डाय असत किसना काही फायनली पोहोचलो आम्ही इथं. कारण आपण चार्जिंग पण नाही हे 2% आपण नंतर बोलू. फोन स्विच ऑफ होऊन जाईल आता. काही आता आंघोळा झाले कपडे बिपडे घातले आमचे आणि आमच्या बॅनरसोबत पक्का स्कॅम झाला. इकडे बघा इकडे बघा इकडे उदयचं तोंड फाडले आम्हाला इकडं खड्डे पाडले इकडे बघा खड्डे मारले इकडे पण इकडं बी फाडून टाकलं इकडे बघा सगळा बॅनर फाडून टाकले. आता कपडे घातले आता थोड्या वेळाने जाऊ दर्शनाला मग भेटू तुम्हाला. आता आलो आम्ही खंडेराव महाराजांच्या मंदिरात पाय पाडायला. जय मला खंडेराव महाराज किती आहे. मी मागच्या वेळेस माझं मागचं ब्लॉग बघ तेव्हा आलं का तेव्हा वेगळं मंदिर होतं आता साई बाबा की जय. लाईटला पण दर्शन झाले. आता आपण व्यवसाय पाय पाडायला केली आम्ही रिक्षा 10,000 रुपये आता पाय पायने जाणार आता मध्ये तर अलाउड नाही फोन आता काय दर्शन झाल्यावर काही मंदिरमध्ये इंटर झाले. आता दर्शन करू दर्शन केल्यावर भेटतो तुम्हाला आपण डायरेक्ट গাড়ি হবে দাঁড়াবি তাহলেই বা फायनली दर्शन झाले आमचं करून आता फोटो काढतोय. फोटो काढून झालं का मग आता जाऊ गाडीकडे बसण्यासाठी मग भेटू तुम्हाला दर्शन चालले. आमचं दर्शन करून झाले. आता आम्ही चाललो आता मूर्ती घ्यायची आणि माझ्या बादशांना काहीतरी खायला सामान विमान घेतो आणि मग जातो गाडीत. रात्रीची निघू आम्ही. चला नंतर भेटू आता लय गर्दी आम्ही एवढं सारं सामान घेतले. आता साईबाबाची मूर्ती घेतली ड्रेस घेतले भरपूर काय काय घेतले. आणि इकडं आता 3 वाजलेले 3 वाजले. इकडं ओमेत्याच्या भाच्यांना सामान घेतोय. कृष्ण इकडं दमलाय फुल सारा. आता थोडंसं फिरू आम्ही लाडू घेऊया त्या गाडीचा जवेल पण निघले मग भेटू. हा चल ना चल ना तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे मुक्कामावरती लिम गावात. कारण की तिकडं लई सामान घेतलं आम्ही म्हणजे भरपूर सामान घेतलं मी. रिटर्न जायचं आता कृष्णा आजारी झालं नाही वाटतं
त्याच्यामुळे त्याला रिटर्न घेऊन आलो आम्ही इकडं हॉलवरती. तर आता गाडी झोपू, आम्ही निघून जाऊ. आणि दर्शन भारी झालं, 2 तास लागले दर्शनाला, पण भारी वाटलं. आणि मी यूट्यूबला गेलो क्लिप बघायला, पण क्लिप काय भेटलीच नाही मला. आम्ही फार आठवून बसलो होतो तिथं कवर, पण त्याच्यामुळे सीन झालं माझ्यासोबत. जाऊन द्या, आता हे ठेवतो, रिटर्न जाणार आहे मी. अजून थोडं काहीतरी सामान आणायचं आहे, मग तुम्हाला दाखवतो. इकडं पक्षीले भारी भारी इकडं मधी, मग तुम्हाला भेटू नंतर. जाम जमलं, आता नंतर भेटू. जस्ट आलो मी आता इकडे गाडीत झोपायला. आणि आम्ही पिझ्झा आणला आहे, आता नाश्त्याला खाऊया. आणि आता जाऊ, गाडी आमची निघाल कधी काय माहिती. तर पक्षी पाहायला जाऊ थोड्या वेळाने पक्षी पाहायला जाऊ. वा, तर काय आता आलो मी पक्षी बघायला. इथं मासे, पक्षी भरपूर काय काय इथं बघा. सगळे मासे इथं फिश टँक लागलेले, सगळे फिश टँक इथं. हे बघा, भरपूर सारे मासे दिसत नसेल. हे बघा, हे बघा, सगळे पक्षी इकडं, मासे भरपूर काय काय आहे. आणि तुम्हाला पक्षी दाखवतो सांगा. खायला नेट लावलेली इथं, दिसतंय का नाही काय बाबा बाबा, सगळे हे लावलेले, नेट लावलेली आहे. चला पुढं जातो, पुढचे दाखवतो तुम्हाला. पाहायला काय माहिती काय, गिरगिट्टा दिसत नाही तर गिरगिट, गिरगिट्टे, गिरगिट. शामृत का वाढले पाहिजे पक्षी, बाबा बाबा का वाढले, पोपटाय. मिनिट जाम पक्षी जाय तिथं. आणि इकडं शामृत आहे, आणि इकडं पोप आपलं सॉरी बदक, बदक. बदक बदक. चला काही सगळे पक्षी संपले, नंतर भेटू तुम्हाला. आता लय जाम काय मला गाईज, आता नंतर भेटतो तुम्हाला. तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच भेटतो पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. आणि तुम्ही 4 दिवसाचे 4 ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम, बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.